नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बोरसर बुद्रुक या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या जास्त पाणी सोडल्यामुळं व विशेष म्हणजे या ठिकाणी जलसंधारण विभागानं केटी बांधली आणि केटीच्या दोन्ही साईडला शेतकऱ्यांना शासनानं आश्वासन दिलं होतं का आम्ही तुमच्या बाजूने भिंत बांधून दिली ती, परंतु ते अद्याप काही केलेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याचे नाक नुकसान झालेले आहे. आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे, त्यांचे मनोगत आपण थोडक्यात जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नाव काय? संजय गंगाधर पवार, गाव बोरसर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर. आता हे जे केटीमुळे तुमच्या शेतीचं नुकसान झालं, याबद्दल तुमचं काय मत आहे? आतोनात नुकसान झाली सर. काय करा आता, हे पाणी सोड खूप. रात्री यांना सांगितलं एक, केलं एक. रात्री सांगितलं त्यांनी मी 27,000 केसेस पाणी सोडणार आहे, पण त्यानं कमीत कमी 30-32 केसेस पाणी सोडल्यामुळे माझ्या शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे. गट नंबर 26 मध्ये माझी मोसंबीचे झाडं होते. झाडं किती गेले तुझे? झाडं माझे 35 ते 35 झाडं गेले सर. पहिल्या सकाळी 25 झाडं गेले ते, त्याच्यानंतर सुद्धा 10 झाडं पुन्हा वाहून गेले. आणि आता सुद्धा आपण पाहतो ही जमीन पडायलाच लागली, अजून पण पडूच राहिली. त्यांचं पाणी सोडायचं काही कमी नाही. ज्या टायमाला पाणी सोडू नका म्हणलं त्या टायमाला पाणी सोडता. 2 दिवस मध्ये पाणी त्यांनी बंद ठेवलं होतं. आणि आमचे जे कॉन्ट्रॅक्टदार होते धीरज पवार यांनी आम्हाला इकडे 50 फूट आणि तिकडे 50 फूट मला बांधून देऊ म्हणले होते. त्यावेळेस आम्हाला खोटं नाटं आश्वासन देऊन त्यांनी काम करून घेतलं. खूप काही पैसे घेऊन गेले इथून. आमचं जे होतं थोडं माती टाका म्हणलं, ती माती सुद्धा टाकली नाही त्यांनी. त्याच्यामुळे आमची एवढी आतूनात नुकसान झालेली आहे का ते सांगायला सुद्धा आम्हाला. शासनाकडे फोन वगैरे केला होता कोणाला? शासनाला फोन कोणाला करता आता नेमकं, आता करता काय नेमकं निसर्ग असं सांगते, असं आहे तसं आहे. सकाळी तलाठी साहेब, अजून मंडळाधिकारी, आपले कृषीचे साहेब हे सगळे येऊन गेले. त्यांनी भेट दिली, त्याने येऊन भेट दिली. हे लोक अजून बी कोणी यायला राजी नाही. व्हॉट्सअप ग्रुपला टाकले बरेचसे मेसेज. अजून तुमचे ते पाणी सोडतात त्यांचं नाव काय ते आपले, त्यांना पण फोन केला मी शेळके साहेबांना, तर ते बी काय वरून पाणी खूप झालं, असं झालं तसं झालं सांगितलं आम्हाला. त्याच्यानंतर काही चेंज झालं, मला रिप्लाय आले. याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? तुमचं नुकसान झालं आता काय सरकारनं आमचं एवढं जे आहे ते एवढं बांधकाम करून द्यावे. माती बिती जर टाकून दिली तर खूप आदिवासी आभारी राहू आम्ही. नाही तर मग आम्ही दादा संपलेलंच दम आहे. ठीक आहे.